नमस्कार बाळमित्रांनो, आज रविवार सुट्टीचा दिवस. गोष्ट ऐकायची वेळ झाली ना. चला तर मग ऐकूया गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे भारत जोडो. एक दिवस विनोबा भावे यांच्याकडे काही विद्यार्थी आले. विनोबांनी त्यांना कागदाचे काही तुकडे दिले व त्यांच्यापासून भारताचा नकाशा बनवण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना ते जमले नाही. जवळच एक तरुण बसला होता. तो ते सर्व बघत होता. थोडेसे धाडस करून तो विनोबांना म्हणाला, तुमची परवानगी असेल तर मी लगेच या कागदाच्या तुकड्यातून तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे भारताचा नकाशा बनवून दाखवतो. विनोबांची संमती मिळाल्यावर त्याने काही क्षणातच नकाशा तयार केला. विनोबाजींनी विचारले, तुला कसे काय हे झटपट जमले? तो तरुण म्हणाला, इतर मुले खटाटोप करत असताना मी काळजीपूर्वक पाहत होतो. माझ्या लक्षात आले की कागदाच्या तुकड्यांच्या एका बाजूला माणसाच्या शरीराचे सर्व अवयव आहेत. ते जोडून मी प्रथम माणसाचे चित्र तयार केले. ते उलट केल्याबरोबर आपोआप नकाशा निर्माण झाला. ते ऐकल्यावर विनोबाजी म्हणाले, या तरुणाने तुम्हाला फार मोठा संदेश दिलेला आहे. देश घडवायचा असेल, जोडायचा असेल तर प्रथम देशातील माणसांना जोडले पाहिजे, घडविले पाहिजे. नागरिक एक झाले तर राष्ट्र आपोआप एकात्मा बनेल. मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य असं आहे, राष्ट्रांनी एकात्मता केवळ भूखंडाने येत नाही, ती येते तिथल्या नागरिकांमुळेच. हे नागरिक एक दिलाचे हवेत. आपण प्रथमतः आणि शेवटीही भारतीयच आहोत अशी भावना निर्माण झाली पाहिजे. या जाणीवेमुळेच ऋग्वेदातील अंतिम ऋचेत उद्घोष केला आहे की सर्वांची चित्तवृत्ती, हृदय तसेच मन सर्व समान होत आणि सर्व परस्पर स्नेहाने राहोत. समानीव आकृती समाना हृदयनी व समानमस्तु वो मनाः. तर बालमित्रांनो, कशी वाटली तुम्हाला गोष्ट? आवडली असेल तर नक्की कळवा. आणि हो, गोष्टीला आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या रविवारी एक नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार. अरे हो, आणि एक तर राहिलंच, आमची गोष्ट आखूड तुमच्या पाठीत लाकूड. आमची गोष्ट लांब तुमच्या पाठीत खांब.